हे गाइस, गुड मॉर्निंग। तो स्वागत है आपका डीके फिटनेस एंड लाइफस्टाइल इस चैनल पे। तो अपनी फिटनेस सीरीज बहुत अच्छे से चल रही है। आज हम लोग गैलरी में वर्कआउट करने वाले थे, लेकिन अभी बाहर चल रहा है बारिश, गैलरी पूरी भीग चुकी है। तो आज हम लोग घर के अंदर ही वर्कआउट करने वाले। गाइस, सुबह सुबह बहुत ज़्यादा बारिश हो रही है, तो आज हम लोग गैलरी में नहीं वर्कआउट कर सकते। गैलरी पूरी पानी से भीग गई है, तो आज हम लोग घर के अंदर ही वर्कआउट करेंगे। तर मित्रांनो, आपण आज वर्कआउटमध्ये पहिल्यांदा स्ट्रेचिंग करणार आहे। फुल बॉडी स्ट्रेचिंग करून घेणार, त्याच्यानंतर आपण जोर मारणार, डिप्स मारणार आणि बैठका मारणार आणि सपाट्या। आज आपण डंबल्सचा कोणताही वर्कआउट करणार नाहीये। आज फक्त आपण जो आपला पैलवानकी व्यायाम आहे, जोर, डिप्स, सपाट्या आणि बैठका, एवढाच वर्कआउट करणार आहे। प्रत्येकाचे आपण 100 सेट करणार आहे। त्याच्यानुसार आपण आजचा वर्कआउट फिनिश करणार आहे। तर मित्रांनो, वर्कआउटची सुरुवात आपण स्ट्रेचिंगने केली। स्ट्रेचिंग संपल्यानंतर मी मारले जोरचे मी 100 रिपिटेशन्स मारले। 100 रिपिटेशन्स मारल्यानंतर मी चालू केले डिप्सच्या मारल्या 100 रिपिटेशन्स। मी काय करतोय, 10 चे सेट मारतोय, कारण आपण कंटिन्यू मारू शकत नाही, आपला आणखीन तेवढा स्टॅमिना नाहीये। तर मी 10 चे सेट मारतो, असं 100 रिपिटेशन मारतो। डिप्स मारल्यानंतर मी मारल्या बैठका मारल्यानंतर बैठकामध्ये मी 2 टाइप मारले, एक फुल बैठका मारल्या पैलवान टाइप आणि एक हाफ मारल्या फक्त गुडघ्याच्या वरच्या मसलसाठी। आणि त्याच्यानंतर मी मारल्या सपाट्याला खरी एनर्जी लागली, कारण सपाट्याला खूप जास्त त्रास झाला। हे गाइस, वर्कआउट झाला, पटदिशी फ्रेश झालो, आता रेडी झालोय ऑफिसला जाण्यासाठी आणि करतोय आफ्टर वर्कआउटची मील। तर मी तुम्हाला दाखवतो मी आज काय खातोय। तर मी आफ्टर वर्कआउट मध्ये घेतोय दूध आणि ड्रायफ्रुट्स। त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड आहेत। तर ड्रायफ्रुट्स आणि दूध हे मी आफ्टर वर्कआउट घेतोय। आणि मी लंच मध्ये काय खाणार आहे मी तुम्हाला लगेच दाखवतो, कारण दुपारी मी ऑफिस मध्ये असणार आहे, तर तिथे लंच करेल। दुपारी लंच मध्ये मी काय करणार आहे ते मी तुम्हाला आत्ताच दाखवतो, कारण मी घरून डब्बा घेऊन जातो आणि कंपनीच्या प्रेमिसेस मध्ये मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येत नाही। तर त्यामुळे मी तुम्हाला आत्ता दाखवतो की मी दुपारमध्ये काय खाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या दुपारचा हा आपला मील आहे। सलाड, शेपूची भाजी आहे आणि राईस आहे। याच्यासोबत एक मी लोणच्याची एक पुडी घेऊन जाईल। हा आहे आपला आजचा दुपारचा मील। आपण हळूहळू डाएटकडे वळतोय आणि चपाती बंद करणार आहे। एक टाइम राईस आणि एक टाइम भाकरवर येणार आहे। मी तुम्हाला दाखवत जाईल मी काय काय डाएट घेतोय। त्याच्यामुळं तुम्ही माझे चॅनेलला, माझ्या इंस्टाग्राम पेजला, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझ्यासोबत कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला हे बेस्ट ट्रान्सफॉर्मेशन बघायला भेटेल। तर हे गाइस, कसे आहेत सगळेजण? तर कंपनीतनं आलो, 6:30-7 वाजल्या होत्या। आज थोडंसं काम होतं त्यामुळे थांबावं लागलं। 7 वाजता कंपनीतनं निघालो आणि खाली गेलो होतो गावामध्ये, थोडंसं काम होतं अर्जंट, त्यामुळे यायला लेट झाला। आम्ही दोघं गेलो होतो, त्यामुळे घरी स्वयंपाक पण केला नव्हता। मग आता बाहेर खायचं आहे तर मग हेल्दी खावं लागेल। आता आपलं फिटनेस सिरीज चालू आहे, डिफरन्स तुम्ही बघत असाल, रिझल्ट तुम्हाला दिसतोय कॅमेरामध्ये। आपण 4 ते 5 दिवस झाले आपली बॉडी शेप मध्ये यायला लागले, तुम्हाला दिसत असेल डिफरन्स। आपला सुरुवातीचे व्हिडिओ बघा आणि आता बघा, तर रिझल्ट भेटतोय। पण आता हेल्दी खायचं आहे, बाहेर खायचं तर हेल्दी खायचं आहे, हेल्दी पण खायचं आहे, काप्स पण भेटले पाहिजे, सगळंच भेटले पाहिजे। मग मी एक ऑप्शन चूज केला की आपण बिर्याणी खाऊया। तर मी बिर्याणी घेऊन आलो, मी तुम्हाला दाखवतो। तर मी घेऊन आलोय बिर्याणी, चिकन बिर्याणी आहे आणि राईस, थोडासा मसाला आहे, दॅट वॉज ॲक्सेप्टेड। आपण त्याला काहीच नाही करू शकत, पण राईसमधून आपल्याला चांगले कार्ब्स भेटतील आणि चिकनमधून आपल्याला चांगलं प्रोटीन पण भेटेल। तर मित्रांनो, ही आजची आपली संध्याकाळची मील आहे। 6 वाजता आपण केळी खाल्ली होती नाश्त्यामध्ये। मी डेली केळी खातोय संध्याकाळच्या टायमाला। तर चला मग मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथंच संपवूया। तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल तर नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। आणि चांगल्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला जुळून राहा। चला, गुड बाय।